त्याच्या मायचा मारे भविष्याच्या कोणी लालच देऊ शकते, कोण धमकी देऊ शकते? 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. तुम्ही फार मोठे नेते म्हणजे महाराष्ट्राचे. कायचं नेते हो ना, झालं? पण काय झालं माहितीये का, तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ. हो रमेश भाऊ, लक्षात घ्या. आपण आग्रही होतो 26 तारखेपासून तर नागपुरात मिटिंग झाली पाहिजे, बरोबर आहे. हा, आणि 29 पर्यंत सरकार मानलंच नाही, ते काही तयार झालं. सरकारला काय वाटलं का पाऊस आला, कारण पावसाचं वातावरण ना, बरोबर, आंदोलन हे निघून जाईल. आणि ते नेमकं काय झालं, 29ला कोर्टाची नोटीस आली, म्हणजे त्यांचा निर्णय झाला का तुम्ही आंदोलन स्थळ बदला. म्हणजे तुमच्यामुळे आता म्हणजे ते हे होती. तर तितक्यातच काय झालं, 29 तारखेला धो पाऊस आला प्रचंड. म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबलं उडलं होतं. आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार, काय तुम्ही सांगा. लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला, म्हणजे तुम्ही जे विमानाने गेले तर ते आपली ताकद नाही ना दादा. आपलं जरांगे पाटील एवढं मोठं काम आहे ते आपलं, तुम्ही सांगा. तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाला लाखो लोक, आपल्याजवळ 1000 लोक. नाही, भरपूर होते भाऊ. तुम्हाला पाठिंबा आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता. महाराष्ट्रात नाही, आंदोलनस्थळी किती होते? ते बी महत्वाचं आहे. आंदोलनस्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले, दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले, गाड्या भाड्यानं करून आले, त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या तारखा होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि पोलिसांनी काय केलं, जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली. अच्छा, तेवढे सगळे. मग आपण तारीख सुद्धा लेट घेतली भाऊ, इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे. अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्ज माफी त्यांच्या बापाले करायला लागलं. आता हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंगगिरीनं उडून टाकू कोणाले, तुम्हाला तो विषय सोडून टाका. नाही नाही, ते माझं काय म्हणणं आहे, म्हणजे लोकांची मला फोन बोलतात बाबा तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही, आता पण बच्चू भाऊने असं केलं, बच्चू भाऊला जायला नव्हतं पाहिजे. पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही. आता कसं आहे, कसं आहे, प्रत्येक जण नाही तर हा आमचे 22 मुद्दे होते दादा. एकच मुद्दा होता का आपला? बरोबर, 22 मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दी स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं. बरं, तुम्हाला एक विचारतो भाऊ, यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर नाही दिली ना? आपल्याला लाल त्याच्या मायचा मारे भविष्याच्या कोणी लालच देऊ शकते, कोण धमकी देऊ शकते? 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर, 350. बरोबर. आणि एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा सुनावली. म्हणजे ते नाही तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे, मैकेला पैदा झाला नाही त्या बच्चू कडूला धमकी देणं लालच देईल. तेच म्हणतं काय बरं, लोकांना कन्फ्युजन झालं बाकी विषयी. इतक्या वर्षाचं आम्ही स्वातंत्र्य लढतो, पक्षात दोन्ही बसलो असतो का, लालच असतो तर कदाचित. बरोबर, ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा, आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे अपंग गोरगरिबासाठी लढता, हे तुमचं जे 182 शासन निर्णय काढते दादा आपण 20-25. आणि हा तुमचं योगदान आहे. म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय की नम्रताने, की हे तुमचं हे तुम्ही कमवलेलं जे म्हणताना प्रेम आहे जनतेचं, बरोबर आहे. आणि ते माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे, पण जे कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना. रमेश पाटील जी, तुम्ही सांगा, सगळेच आंदोलन एकसारखे पाहून का तुम्ही? सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण? तुम्ही सांगा.